पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे यांची संकल्पना ही उत्तम असून यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते। माजी सैनिकांचा सन्मान केल्याने देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांच्या प्रती समाजात आणखीन आदर निर्माण होतो। त्यामुळे पोलादपूर तालुका रहिवासी संघाच्या या संकल्पनेचं मी कौतुक करतो असे गौरवोद्गार निवृत्त लेफ्टनंट जनरल जगदीश चौधरी यांनी काढले। पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि माजी सैनिक सन्मान सोहळ्याचं आयोजन टाटा हॉल डेक्कन येथे 27 जुलै 2025 रोजी करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याची योग्य माहिती घेऊन अभ्यास करणं गरजेचं असल्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला। पोलादपूर तालुक्यात घरोघरी एक सैनिक असल्याचं माहिती होतं, मात्र त्याची प्रचिती आज मला मिळाली। पोलादपूर तालुक्याचं अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रानं करणं गरजेचं असल्याचं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल जगदीश चौधरी, पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष स्वर्गीय रतन टाटा, बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड विजेते किसन भोसले, कार्याध्यक्ष अरविंद चव्हाण, उपाध्यक्ष सुनील कदम, सचिव राजेंद्र मोरे, खजिनदार ज्ञानेश्वर साळुंखे, सहसचिव सचिन पार्टे, हिशोब तपासनीस शंकर खरोसे, कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट पीटी जगदाळे, ज्ञानेश्वर खरोसे, लहू उत्तेकर, राजू कदम, कोंडीराम जगताप, राम भोसले, ज्ञानेश्वर भोसले, गणेश जाधव, जयराज मोरे, सचिन निकम, रुपेश महाडिक, अनिल मोरे, महादेव जगताप, रमेश साळवी, संजय येरापले, तानाजी सोनाटे, विकास शिंदे, मंगेश उपाळे, पांडुरंग जगताप, जितेंद्र उपाळे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेला अभिवादन आणि शिवआरतीनं झाली। भारतीय सैनिकांनी नुकतेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले। यामध्ये भारत मातेचे 9 जवान शहीद झाले। शहीद जवानांना उपस्थित माजी सैनिकांच्या वतीने सैनिकी इतमामात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष किसन भोसले यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे यांच्या यावर्षीच्या संकल्पनेबद्दल माहिती दिली। सक्षम आणि सशक्त भारत घडवायचा असेल तर सर्वात मोठी भूमिका ही भारतीय सैन्याची राहिली। या सैनिकांचे योगदान युवा पिढीला कळणं अतिशय महत्त्वाचं असून यातूनच भावी सैनिक घडणार आहेत। त्यामुळे यंदाची संकल्पना रक्षा आणि सुरक्षा असल्याचं सांगितलं। यानंतर भारतीय सैन्य दलातील सन 2024 मध्ये निवृत्त विकास पवार, नायब सुभेदार अमित उपाळे, हवालदार रणजित उपाळे, हवालदार सचिन चव्हाण, हवालदार प्रमोद वाडकर, हवालदार या सैनिकांचा सन्मान लेफ्टनंट जनरल जगदीश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला। विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शुभम निकम, सॅटेलाइट इंजिनियर डिफेन्स, रोशन चव्हाण, एनडीए एअरफोर्स, सुधांशु पवार, एनडीए एअरफोर्स, अपूर्वा मोरे, एलएलबी, नेहा निकम, एमबीबीएस, प्रेम शेलार, एमएससी, ऋतिक शिंदे, एमएससी, 10वी परीक्षेत ईश्वरी देवेश 94%, कादंबरी सावंत 93.60%, राशी जाधव 92.66%, तसंच 12वी परीक्षेत आदित्य वरवाटकर 91.50%, सोहम उतेकर 82.50%, अथर्व चिकणे 82.33% यांच्यासह एकूण 103 विद्यार्थ्यांचा सन्मान पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र मोरे आणि सचिन पार्टे तर आभार प्रदर्शन अरविंद चव्हाण यांनी केलं। या चॅनेलच्या माध्यमातून आज पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे शहर या संघटनेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पालक मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला होता आणि या निमित्ताने आज विद्यार्थ्यांना सन्मानित केलं, पालकांना मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन करण्यासाठी पोलादपूर तालुका रहिवासी संघाच्या वतीने आज निवृत्त मेजर जनरल लेफ्टनंट जनरल आदरणीय जगदीश चौधरी साहेबांचं मार्गदर्शन लाभलं। पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे शहरामध्ये अनेक वर्षभर अनेक उपक्रम राबवले जातात, परंतु त्यामध्ये आज खऱ्या अर्थाने लोकांना ज्याची गरज आहे, मुलांना ज्याची गरज आहे ते शिक्षण आणि आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेली माणसं शिक्षणाशिवाय आपण काही पुढे जाऊ शकत नाही। या माध्यमातून आम्ही अनेक वर्षापासून हा शैक्षणिक उपक्रम राबवत असतो। याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद भेटतो आणि आम्ही ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत सन्मानित केलेलं आहे ते काही विद्यार्थी आतापर्यंत खूप मोठ्या पोस्टवरती पोहोचलेले आहेत। काही 5-5 लाखाच्या पगारावरती काम करत असताना त्यांनी आम्हाला येऊन भेटलेलं आहे की बाबा तुम्ही आमच्या पाठीवरती जी शाबासकीची थाप दिली, त्यामुळे तो अनुभव आम्ही पाठीशी घेऊन आणि ती एक मनोधैर्य आमचं तुम्ही वाढवल्यामुळे आज आम्ही या तुमच्या सहकार्याने आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित करतोय, आम्ही आमच्या समाजासाठी काम करतोय आणि असंच आपल्या
चॅनलच्या माध्यमातून नियमितपणे आम्हाला पोलादपूर तालुका रहिवासी संघाला सहकार्य मिळत राहतं, असंच मिळत राहावं। आज आमचे संपादक आपल्या चॅनलचे संदीप जबडे साहेब आजारी असताना या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। पोलादपूर तालुका रहिवासी संघ यांचा हा कार्यक्रम खूपच उत्तम आहे। सगळ्यांना संधी मिळते आहे आणि सगळे जे गुणवंत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळतं ह्याच्यानी। आणि मुख्य म्हणजे जसं चेअरमननी पण सांगितलं होतं की सगळ्यांना जे मेन व्हॅल्यूज आहेत त्याच ठेवून सगळीकडे समोर प्रोग्रेस करणे हे एक सगळ्यात उत्तम कार्य आहे आणि त्याकरता मी पोलादपूर तालुका रहिवासी संघ यांचे अभिनंदन करतो। बाकी समारंभ पाहिले आहेत पण हा थोडा वेगळा आहे आणि अतिउत्तम आहे। पहिलेपासूनच कल्पना होती की पोलादपूरमध्ये सैनिकांची संख्या भरपूर आहेत, परिवारचे परिवार प्रत्येक परिवारामधनं कोणी ना कोणीतरी सैन्यात आहे, हे एक खूपच उत्तम गोष्ट आहे। उलट बाकीच्या तालुक्यांनी किंवा बाकीच्या शहरांनी याच्यापासून धडा घ्यायला हवा। नमस्कार, प्रथमतः मी कोकण मराठी न्यूज या न्यूज चॅनलचा आभार मानतो आणि आमचे मित्र संदीपजी जाबडे यांना मी धन्यवाद देतो। आपण इथपर्यंत आलात। पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि माजी सैनिक सोहळा आज नुकताच पार पडला। दरवर्षी पोलादपूर तालुका एक नवीन संकल्पना घेऊन कार्यक्रम राबवित असतात, तर ह्या वर्षीची संकल्पना होती रक्षा आणि सुरक्षा। नुकतंच ऑपरेशन सिंदूर हे यशस्वीरित्या भारतीय सेनेनी आणि देशवासियांनी पूर्ण केलं। तोच धागा पकडून आपण ऑपरेशन सिंदूर ही संकल्पना घेऊन संरक्षण ह्या विषयावरती जे आजचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते लेफ्टनंट जनरल जगदीश चौधरी सर रिटायर्ड PVSM SM VSM यांचं मोलाचं मार्गदर्शन आज माझ्या विद्यार्थी वर्गाला लाभलं। त्याबद्दल मी सर्व पोलादपूर वासियांचं मेजर साहेबांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। खूप खूप धन्यवाद। पोलादपूर तालुक्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी प्रत्येक वर्षाप्रमाणे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा सत्कार होतो आणि हा कार्यक्रम आज पार झालेला आहे। आज त्यांचे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या मिलिटरीमधून रिटायर्ड लेफ्टनंट जनरल चौधरी साहेब उपस्थित होते। हा तालुका जो आहे गेल्या 1984 साली हा ओपन झाला आणि 84 पासून आजपर्यंत हा जिवंत तालुका जो आहे आणि हा वेगळ्या प्रकारे इथं जसे अध्यक्ष किंवा कमिटी बदली होत जाते आणि त्या पद्धतीने हा फार मोठा कार्यक्रम साजरा झालेला आहे। आणि ह्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक फौजीमध्ये जाण्याकरता मार्गदर्शन करणारे आमचे जनरल साहेब जे आहेत ते होते, तसेच आमचे अध्यक्ष भोसले साहेब जे आहे हे सतत आम्हाला मार्गदर्शन करीत असतात। आज आजी माजी सैनिकांच्या माध्यमातून आज हा सैनिकांना जे रिटायर झालेले आहेत किंवा आज सन्मान घेतलेले आहे त्यांना मान्य करून देतो आणि ह्या ठिकाणी मी थांबतो। जय